माझ्या पहिल्या प्रेग्नेन्सीच्या वेळेस मिसकॅरेज झालं होतं का प्री डिलिव्हरी झाली होती असे बऱ्याच जणांचे मला मेसेज आलेले होते. हो, माऊच्या आधीसुद्धा मला पहिली प्रेग्नेन्सी राहिलेली होती आणि ती माझी पहिली प्रेग्नेन्सी होती. पण ज्यावेळेस आहे ना माझं बाळ माझ्या डोळ्यासमोर गेलं ना, त्यावेळेस आहे ना मला समजलं की आई होणं काय असतं म्हणून. 4-5 महिने एकदम व्यवस्थित गेलेले होते फर्स्ट प्रेग्नेन्सीचे. घरातले सर्वजण हॅप्पी होते. पण काय माहिती कुणाची काय नजर लागली आणि अचानक हे असं सगळं घडलं. ज्यावेळेस आहे ना मी 5व्या महिन्याची सोनोग्राफी करण्यासाठी गेले ना, त्यावेळेस मला डॉक्टरांनी सांगितलं की बाळ पोटातच गेलेले म्हणून. आणि ते ऐकून आहे ना घरातले सगळे शॉकमध्ये गेलेले होते आणि सर्वात जास्त वाईट ना मला वाटलेलं होतं. आणि सगळ्यात डेंजर डे होता तो म्हणजे दुसऱ्या दिवशी मी ज्यावेळेस हॉस्पिटलमध्ये गेले त्यावेळेस मला डॉक्टरांनी सांगितलं की ना आपल्याला ॲबॉर्शन करता येणार नाही, कारण की बाळ पूर्ण तयार झालेले, जवळपास 1 किलोचं बाळ होतं आणि ना नॉर्मल डिलिव्हरी करावं लागली. आणि 12-13 तासाचा त्रास सहन करून सुद्धा ना माझ्या हाती काहीच लागलेलं नाही आहे. सर्वांकडे बेबी होतं आणि ते बघून ना जास्तच वाईट वाटत होतं. ही जी काही इमोशन्स आहे किंवा ही जी काही सिच्युएशन आहे ना ती कुणाच्याच नशिबात येऊ नये एवढीच माझी इच्छा आहे. पण देवाच्या नशिबाने 6 महिन्यातच माऊची प्रेग्नेन्सी राहिली आणि सगळं व्यवस्थित झालं. आता हे सगळं कशासाठी सांगते तुम्हाला, कारण की ना आता मला आहे ना उद्या ॲनिमली स्कॅन म्हणजे तीच मोठी सोनोग्राफी करण्यासाठी जायचं हॉस्पिटलला. आणि परत ते सगळे ना आठवून आहे ना अंगावरती शहारे येतात. ते होप सो सगळं व्यवस्थित व्हावं. थँक्स फॉर वॉचिंग. बाय.